भोकरदनमध्ये निसर्गाचा कोप, उंबरखेडा येथे वीज पडून शेतकऱ्याचा बैल ठार. खंडू फुके यांचे 40,000चे नुकसान, पंचनामा पूर्ण, तात्काळ मदतीची मागणी. उंबरखेडा तालुक्यातील निसर्गाच्या कोपाने एका गरीब शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. अचानक झालेल्या विजांच्या कडकडाटासह पावसामुळे वीज पडून येथील अल्पभूधारक शेतकरी खंडू दौलतराव फुके यांचा बैल दगावला आहे. या घटनेमुळे फुके कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उंबरखेडा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे खंडू फुके यांच्या बैलावर वीज कोसळली. या बैलाचा जागीच मृत्यू झाला. दगावलेल्या बैलाची किंमत साधारण 40,000 रुपये इतकी आहे. शेतीचा हंगाम तोंडावर असतानाच मुख्य आधार असलेला बैल दगावल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बैलाचा कायदेशीर पंचनामा केला. यावेळी गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. सदर पंचनाम्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी भोकरदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. शेतकरी आधीच संकटात असताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. माझा शेतीचा मुख्य आधार गेला आहे. आता शेती कशी करायची असा प्रश्न खंडू फुके यांना उपस्थित केलाय. तरी प्रशासनाने कोणती तरी दिरंगाई न करता संबंधित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी आग्रही मागणी उंबरखेडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.